भारतातल्या सर्वात प्रसिद्ध अशा ताडोबाच्या जंगलात तुमचं स्वागत आहे. ताडोबाचा इतिहास शतकानुशतके जुना आहे. अगदी राजा महाराजांच्या शिकारीचं स्थान बनण्यापासून ते भारतातील सर्वात लोकप्रिय असा व्याघ्र प्रकल्प बनण्यापर्यंतचा प्रवास या ताडोबाने पाहिलाय, भोगलाय. वाघ म्हटलं की ताडोबाचं जंगल डोळ्यासमोर येतं. पण ताडोबात फक्त वाघच नाहीत, तर वाघाशिवाय ताडोबात बिबट्या, अस्वल, रानकुत्री, उदमांजर, गवा, लांडगा, कोल्हा, मुंगूस, हरिण, सांबर, चितळ, नीलगाय इत्यादी प्राणी आणि भरपूर अशी पक्षी संपदा आहे. हे ताडोबाचं जंगल इतक्या वैविध्यानं नटलेलं आहे की तिथं कितीही फिरलं तरी कमीच वाटावं. जो मनुष्य एकदा ताडोबात येतो ना, तो कायमचा ताडोबाच्या प्रेमात पडतो. मंडळी, या व्हिडिओमध्ये ताडोबाला ताडोबा नाव कसं मिळालं, इथे कसं जायचं, काय पाहायचं, बुकिंग कशी करायची, खर्च किती येतो, कधी जावं, काय काळजी घ्यावी, कुठं राहावं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतीलच. पण आम्हाला वाघ पाहायला मिळालेला रोमांचकारी अनुभव आणि तिथल्या सुंदर जंगलाचं अप्रतिम सौंदर्यही तुम्हाला या व्हिडिओतून पाहायला मिळणार आहे. तेव्हा चला तर करूया ही मनमोहक अशी सफर. ताडोबा या नावाची दंतकथा ही मोठी रोचकच आहे. अनेक वर्षापूर्वी या जंगलामध्ये गोंड आदिवासींची वसती होती. हे आदिवासी लोक मोठे जंगलप्रेमी. रात्रंदिवस जंगलात भटकायचं, कंदमुळं, शिकार, मोह, मध, तेंदू याच्यापासून आपला उदरनिर्वाह करायचे. याच आदिवासींमध्ये तारू नावाचा एक धाडशी तरुण होता. हा बेडर तारू मनमुराद या जंगलवाटांना आपलंसं करी. अनेकदा वन्य प्राण्यांशी त्याचा सामना होई. हा तरुण वाघाच्या डोळ्याला डोळा देत असे आणि वाघ जंगलात निघून जात असे. एकदा चवताळलेल्या वाघाने हल्ला चढवला. त्यात निकाराची झुंज झाली आणि तारू धारातीर्थी पडला. त्याचा अंत झाला. वाघासारख्या शक्तिमान जनावरासोबत लढलेला तारोबा आदिवासी संस्कृतीमध्ये अमर झाला. गोंड आदिवासींचा तो देवता झाला. तारोबाच्या मरणानंतर इथल्या तलावाकाठी एक देऊळ उभारलं गेलं. यावरूनच या जंगलात